चला आलेत का? अक्षय पवार आलाय, यायचंय. अक्षयने म्हटलं होता मी जो बॉल अडवला तो मला बॉल द्या, पण तो भेटणार नाही. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट देऊन गौरव करण्यात येईल अक्षय पवारचा नयन मांगेला यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर मेडलचा मानकरी रोहित हो वेगानं चेंडू मागे निघून चाललाय सिंगल साठी. आणि समर्थ बॉईज 14-32 साठी हा जर सामना जिंकला तर 1000 रुपये न्यामा बॉईजचे ओनर नितेश कुवेसकर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. हो चेंडू अडवलाय का? निघून गेलाय, फरार. सीमा रेखा पार. MCC चौकार, 4 धाबा. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 6 धाबा धावपलगती. व्हॉट अ स्टार्ट, व्हॉट अ मॅग्निफिसंट स्टार्ट बाय मिस्टर ओमकार. पपलू वरती हल्ला पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू हातामध्ये फेकी झाली आहे चुकीची ऋषिकेश काटकर कडून. आणि इथे धक्का लागलाय. चला स्प्रे घेऊन आपण जावा. सौरभ स्ट्राइक एंड वरती. मोठा फटका समोरच्या दिशेने. काय जबरदस्त फटका आहे. क्रिकेटचा मादक सौंदर्य पेश करणारा अफलातून स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू सीमा रेखा पार. MCC चौकार. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळते. आणि पहिला षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा. समर्थ बॉईज 14-32 धावपलकावरती. या पिवळ्या पडद्याला कोणीही स्पर्श करू नका. करंट आहे त्याच्यात, पिवळा करंट आहे. प्लीज त्याच्यापासून थोडे लांब राहा. लहान मुलं तर जवळ येऊ नका. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय, अडवलाय. फिल्डिंग चांगली. पफलू तिथे होते. चेंडू अडवलाय आणि 1 धाव धावपलकामध्ये आढळून. तर प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जो प्रेक्षक मैदानाबाहेर डायरेक्ट जाणारा चेंडू झेल करेल म्हणजे पकडेल, कॅच टिपेल, त्याला 200 रुपयाचं बक्षीस आहे MCC चषक या स्पर्धेच्या माध्यमातून. तर ज्यांनी कोणी डायरेक्टली चेंडू पकडला त्यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. फक्त प्लेयरसाठी नाही, जे आज खेळतात. तुम्ही उद्या या पकडण्यासाठी, तुम्हाला उद्या बक्षीस मिळेल. प्लेयर म्हणजे फक्त 9 नाही, ते 12-13 जेवढे काही प्लेयर असतील तेवढ्यातल्या त्यातला कोणी नाही. 4 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. ऋषिकेश काटकर समोर ओमकार. हो क्या बात है. ओराम मध्ये सुद्धा असा बॉल येत नाही. जास्तच उंची आणि खेळपट्टीच्या बाहेर. ओमकारला सुद्धा आठवण झाली. सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून जातोय का? पपलू वेगाने चेंडू फेकतायत, परंतु गॅदर करण्यामध्ये चुकी होतीये. एखादा संघ अपयशी ठरत असताना एका कोणत्या खेळाडूचा त्यामध्ये अपयश नसतं. सगळ्या खेळाडूंनी मिळून कुठे ना कुठेतरी छोट्या छोट्या चुका केल्या असतात, त्यामुळे ते मोठं अपयश येतं.
असतं, एखाद्याच्या चुकीने एखादी मॅच हरेल, सगळ्या मॅच नाही जात. सो इथे प्रत्येकाला तितकंच कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं असणार आहे जय पराजयामध्ये. आता इथे विजयासाठी लढावं लागतंय, झुंजावं लागतंय. काय पहिला विजय दिसेल का? चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एकदा डाऊन कंप्लीट. 34 धावा जवळजवळ उभ्या केल्या होत्या आणि त्या 34 धावांना बचावू शकले नव्हते श्री साई माऊली संघ. आणि आता या मॅचमध्ये चेस करत असताना किती धावांचं टार्गेट घेऊन येत आहेत समोरच्या संघाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये ते पाहणं रोचक ठरणार आहे. लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय सौरभने. एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल अतिरिक्त रूपाने. 18 धावा धावफलक आहेत. 2 आहेत का? 1 वाईट प्लस 1 आहे. चालेल, एक एक्स्ट्रा तुम्ही बोललात आम्ही घेणार. 2 धावा, 2 बॉल बाकी आहेत. जितू पाटील आमचे ऑफिशियल अंपायर, खूप चांगली भूमिका त्यांची सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, चेंडूला दिशा दिली आहे. एका धाव्यासाठी चेंडू जाईल. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हा असा एकमेव खेळ आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हा असा एकमेव खेळ आहे ज्या खेळामध्ये एक धाव आल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजल्या जातात. बघितलं, पुन्हा एकदा टाळ्या वाजतात. सिंगल, प्रत्येक धाब्यावरती टाळ्या. खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलकाचे धावा आहेत 21-21. 2 षटकांचा खेळ संपलाय, अजूनही 2 षटकं बाकी आहेत. वेलकम सुमित. It's All-Star Remix. संजय आलाय नवीन गोलंदाज. फ्लाइटेड बॉल होता आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव येते. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं खेळलाय, परंतु तो चेंडू एका धावेसाठी जाईल. सिंगल धाव मिळेल. डॉट बॉल आहे. सिंगल धाव, सॉरी नो नाही आहे ते सांगायचं होतं. सिंगल आली आहे. एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगलने धावफलक जाते 23 वरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाल्यानंतर 2 चेंडूवरती 2 आलेत. संजय पुन्हा एकदा सज्ज होत आहे. त्याच क्षेत्रामध्ये त्याच दिशेने वेगानं थ्रो केलाय. धावचीची संधी आहे. पंचांचं बोट हवेमध्ये. याचा जर तर सौरभ बाद होईल. सौरभला माघारी परतावं लागते. पहिला हादरा समर्थ 14-32 ला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज शैलेश करावडे. समर्थ 14-32 चा सर्व नो बॉल आहे का? येस, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. तडाखे बंद. MCC चौकार. शैलेश करावड्याच्या प्रत्येक चौकारासाठी निरंजन चिंदरकर आणि नितेश कोयस्कर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपये लगावण्यात आलेले आहेत. आणि आता शैलेशची कॉलर टाईट होणार आहे. एक स्मिथ हसते चेहऱ्यावरती. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय का? येस, अडवला गेलाय. कोणती धाव नाही. डॉट बॉल येतोय आणि खूप वेळानंतर मला वाटतं या इनिंग मधला पहिला डॉट आता आलाय. धावफलकाची धावा 29. डायरेक्ट बॉल बाहेर. नो बॉल दिलाय. एक्स्ट्रा चेंडू पण एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. अजून 7 चेंडू बाकी आहेत आणि 30 धावा धावफलकावरती आहेत. दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट जात असताना एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल. ओमकारने सुद्धा प्रभावित केलंय. नवीन गोलंदाजी मार्कवरती.
अतुल आलाय आणि अतुलला अतुलनीय कामगिरी करावी लागणार आहे, कारण ती संघाची गरज आहे. जर का ती कामगिरी नाही झाली तर मात्र अडचणी वाढतील श्री साई माऊली या संघासाठी. ओमकार बॅटिंग स्टान्स घेत असताना ज्या प्रकारची ओमकारची बॅट फरते असं वाटतंय कृष्णा सातपुते बॅट ठोकतो की काय, अशी प्रचिती इथे मैदानाच्या आतमध्ये दिसते. आणि आमच्या समवेत इथे एक्स्ट्रा प्लेअरच्या भूमिकेमध्ये संदीप सातपुते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑनट्रायच्या रूपाने जाईल, एकदा दापलकामध्ये ऍड होतीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची जेवण मागे निघून गेलाय. ओमकार पाटीलच्या भाषेमध्ये मोये झालंय. चेंडू मागे गेल्यानंतर निर्धाव चेंडू होते आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 वरती धावफलक थांबलंय. चांगल्या स्थितीमध्ये समर्थ बॉय 14-32 चा संघ आहे. प्रचंड बक्षिसांची उधळण. ओ वन्स अगेन वन मोर डिलिव्हरी, सरप्राईज करणारी डिलिव्हरी आहे आणि त्या चेंडूवरती कोणते उत्तर नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओमकार आलाय चर्चेसाठी की जास्त प्रेशर न घेता खेळा, मी आहे अजून असं सांगतोय तो, परंतु अतुलनीची कामगिरी केली ती अतिशय वाखणण्याजोग्य आहे. 33 वरती धावफलक थांबलंय. अतुलने अतुलनीय कामगिरी आतापर्यंत केली आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका बाहेर गेला की आत गेला. येस गडी बाद. शैलेश करावडे बॅक टू द डिपार्ट गॉन. ओमकार आलाय. ओमकार 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 स्ट्राइक वरती, ओमकार नॉन स्ट्राइक वरती, ओमकार मंचावरती सुद्धा आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा येताना पाहायला मिळते. नक्कीच गाणं वाजवायची संधी देईल, परंतु त्या अगोदर आपण टॉस करून घेऊयात. नेक्स्ट मॅच स्वास्तिक वर्सेस जय साई विरार. स्वास्तिक आणि जय साई विरार दोन्ही संघनायक आपण टॉस साठी या. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू पपलूने इथे दिशा दिली. ओहो, सौरभ इतक्या वेगाने आले होते असं वाटलं होतं यष्टी आता उखडल्या जाणार आहेत, परंतु शैलेशने डोळे दाखवले आणि सांगितलं नाही मारायचं, म्हणून तो शांत राहिला. डॉट बॉल नव्हे तर एक धावून कंप्लीट केली जाते. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. 35 चा पाठलाग करायचा आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये 34, 31, 35 अशी धावं दिसलेली आहेत आणि या धावा काही वेळेला पार झाल्यात, काही वेळेला नाही झाल्यात. सद्यस्थितीला समर्थ 14-32 चा खेळ पाहता सोपा राहणार नाहीये श्री साई माऊलीसाठी. ओहो, व्हाट अ शॉट. चेंडू इतक्या वेगाने खेळला गेलाय की त्या चेंडूवरती कोणतेही उत्तर मिळालं नाही. पायाला लागून सुद्धा चेंडू बाहेर गेलाय. सीमारेखा पार. दणदणीत खणखणीत MCC चौकार.
चौकार गेल्यानंतर आता कुठे ना कुठेतरी समीकरण बिघडलंय. एक संघ अपराजित होता बीवे एकलव्य, तो पराभूत झाला मागील मॅच मध्ये. अजून एक संघ जो अपराजित आहे तो आता खेळतोय श्री साई माऊली समोर. काय पहिला पराभव इथे दिसेल? श्री साई माऊली विजय होईल की विजयी रथ कायम ठेवत असताना समर्थ बॉय 14-32 या मॅच वरती आपलं निर्विवाद वर्चस्व दाखवेल? पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. काय जबरदस्त बिल्डिंग. लेप्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय आणि पुन्हा एकदा नितेश समोर तेजस आहे. सन्मान दिलाय. पुलर लेनचा चेंडू होता, फ्लाइट होती थोडी चेंडूमध्ये, त्यामुळे रिस्क घेतलं नाही आणि पुश करो खुश रहोवाला मामला दाखवत असताना एकदा धावून कंप्लीट केली जाते. खुश राहण्यासारखी स्थिती नाही आहे सध्या. एवढ्यावरती समाधान मानून चालणार नाहीये, कारण जर का क्वालिफाय करायचं असेल आजच्या दिवसामध्ये तर किमान 5 मॅचेसना गवसणी घालावी लागणार आहे. किमान का म्हणतोय? मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू कॅपमध्ये निघून चालला का? चांगली फिल्डिंग सौरभची. सरप्राईज झाले ते मागे ओमकार की हा चेंडू अडलाय की नाही, परंतु अखेरकार अडलाय आणि एकदा धावून कंप्लीट केली जाते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. नऊच्या आसपासचं धावपलक दाखवायचं आहे प्रत्येक षटकागणिक. काय त्या 9च्या धावपलकाला गवसणी घातली आहे? काय फेकी झाली आहे कुठे? ओहो, पहिलं षटक संपन्न झालंय आणि पहिलं षटक संपल्यानंतर 8 धावा धावपलकावरती श्री साई माऊली. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती ओमकार येतोय. एक भाई गया दुसरा भाई आया. नितेश गेला, त्याची जागा चालवण्यासाठी आता ओमकार आलाय. ओमकार समोर तेजस आहे आणि तेजस मध्ये चौकार लगावण्याची क्षमता आहे आणि चौकार सध्याची गरज आहे टीम श्री साई माऊलीची. काय तो चौकार येईल का? मोठा फटका समोरच्या दिशेने, चेंडू निघून गेलाय. वडा फील्ड, परंतु फील्ड नाही झालाय. चेंडू निघून गेलाय. फरार, सीमारेखा पार. एमसीसी चौकार. चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा एका धावेसाठी डिक्लेअरच्या दिशेने सिंगल धाव मिळेल. प्रत्येक षटकामध्ये एक चौकार गरजेचं आहे. एक चौकार आला तर मग ते षटक सफल झालं असं मानलं जाऊ शकतं, परंतु काय त्याच्यावरती थांबलं जाते का? बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. 4 चौकाराच्या दिशेने लेग अंपायर डिसिजन देत आहेत. येस, इट इज गॉन फॉर 4 रन्स. धावपलकावरती धावा 17 धावा आहेत. 17 आलाय मोठा खतरा कोणासाठी? सध्या समर्थ बॉय अंडर प्रेशर आहे. डॉमिनेट केलंय पारीने. चेंडू अडवलाय का? धावचीची संधी आहे. धावचीची संधी आहे. गडी बाद होईल. पपलू माघारी परतेल. पहिला विकेटचं पतन आणि 17 आल्यानंतर खतरा आलाय श्री साई माऊलीला. गॉन पहिला हादरा पपलूच्या रूपाने. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अतुल आलाय. अतुल जशी गोलंदाजीमध्ये अतुलने
कमाल केली होती तीच कमाल फलंदाजीमध्ये करावी लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल. परंतु समोर ओमकार आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. चेंडू उजव्या बाहेर, वाईडचा इशारा आणि त्या धावचीतला पूर्णपणे कव्हर केलंय ओमकारनं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय. सिंगल धाव मिळेल एकापेक्षा जास्त काही नाही. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 19 वरती धावफलक घेऊन थांबले. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही 16 धावांची गरज आहे. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये एक चौकाराचा अजूनही फासला आहे आणि तो फासला काय मिटवला जाईल का? लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा. वाईड वाईड वाईड. वेळ वाईट नाही येणार याची काळजी घेणं गरजेची असेल. समर्थ 14-32 ला. हो वन्स अगेन वाईड. अजून एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 21 धावा धावफलकावरती. 13 मध्ये 14. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, मॅच जाणार कुठे, चर्चा तर होतीये. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकात श्री साई माऊली या संघाच्या एका गड्याच्या मोबदल्यात. वेलकम टीजे. थँक्यू टीजे. 2 षटकं संपलीत. 22 धावा. 11च्या सरासरीनं धावा अक्षरशः कुठल्या गेल्यात. चला तिथे कोण बसलेत त्यांनी उठा. कॅमेराच्या स्टँडवरती जे कोणी बसलेले आहेत, कॅमेराच्या स्टँडवरती बसलेल्या सर्वांना विनंती आहे आपण थोडे खाली बसा. मातीवरती स्टँड लावलेला आहे. खाली खचला तर सगळेच एकदाच जाणार. त्यामुळे प्लीज आपण तिथून बाजूला व्हा. सेम समोर सुद्धा जो दुसरा कॅमेरा आमचा तिकडे जिथे बसलेले तिकडे जे बसले त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा खाली उतरायचंय. प्रथमेश त्या बाल्कनीचे तिकीट महाग आहे. पाच चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक असणार आहे. ड्राईव्ह केलं चेंडूला. सौरभ चांगली फिल्डिंग. धावचीची संधी परंतु ती मिस होतीये कारण चेंडू गॅदर झालेला नाहीये आणि एक धाव धावून कंप्लीट होताना पाहायला मिळते प्रथमेशच्या अगेन्स्ट. समर्थ बॉय 14-32 कुठे कमी पडल्यात याची सुद्धा चर्चा केली जाणार आहे. तेजस हलक्या हाताने चेंडूला खेळून काढतात. एका धाब्यासाठी चेंडू निघून जाईल. ज्या कॉम्बिनेशनने समर्थ 14-32 ने मागील सामने जिंकले होते ते कॉम्बिनेशन कुठे ना कुठे तरी तोडलं गेलंय. शैलेश करावडेचं दुसरं षटक आता अजूनपर्यंत आलेलं नाहीये. जो प्रथमेश शेवटचं षटक हाताळतो तो तिसरं षटक हाताळतोय आणि कुठे ना कुठे तरी या सर्व बाबी या इनिंगवरती इम्पॅक्ट टाकताना दिसत आहेत. सौरभ धावचीची संधी आहे ती सुद्धा मिस. चेंडू अडवलाय ही मात्र एक जमीची बाजू. आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूंमध्ये 1-1 धावेनुसार 4 धावा आलेल्या आहेत आणि 6-8 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुश करो खुश रहो इसी में खुशी है. परंतु जर का या असंच पुढे सर्व शेवटपर्यंत चालत राहिले तर मात्र एक खुशी नाखुशीमध्ये कन्वर्ट होईल कारण 1चा फासला अजूनही कायम आहे. ज्या 1च्या फासल्याने मॅच वरचढ होऊ शकते. समर्थ बाई 14-32च्या बाजूने. 7 मध्ये 8. पुन्हा एकदा अतुल आणि अतुल. चला शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत शैलेश करावडे. समोर ओहो पहिला चेंडू डिक्लेअर झोनच्या बाहेर आणि विकेटचं पतन. गडी बाद. दुसरा हादरा टीम श्री साई माऊलीला. थँक्यू
डीजे आणि खरोखरच विचार करत असेल समर्थ 14-32 जर का आम्ही हा सामना जिंकला तर खरोखरच पायी शिर्डीला जाऊ असं काहीच मनामध्ये चालू असेल. नवीन फलंदाज ऋषिकेश काटकर. दिशा दिले चेंडूला एका दाब्यासाठी चेंडू निघून जाईल. सिंगल दाब येते. हळूहळू मॅच जशी जशी पुढे जाते तशी तशी अवघड होत चालली आहे श्री साई माऊलीसाठी. अवघड होत चालली आहे समर्थ 14-32 साठी कारण प्रचंड दडपण आहे या मॅचचं. श्री साई माऊली विचार करत असेल की पहिला विजय आमच्या वाट्याला यावा तर दुसऱ्या बाजूला समर्थ 14-32 विचार करत असेल की आम्ही अपराजित या तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा राहावे आणि त्या प्रयत्नामध्ये कोणाला यश किती प्रमाणात कसं मिळतंय नो बॉल लाऊड कॉल आणि धावचीची संधी. नॉट आउटचा इशारा पंचांकडून झालाय. लक्ष द्यायचंय. नॉट आउट म्हणजे 2 धावा आणि आता वरच्या 2चा टॉपअप होता तो आता संपलाय. रिव्ह्यू घेतला गेलाय समर्थ 14-32च्या माध्यमातून. कसा बॉल मागे पडला आणि कसं काय झालं कळायला मार्ग नाहीये. तिसऱ्या पंच इथे बघणार आहेत या चेंडूवरती विकेट आली आहे की नाही. क्लिअरली खेळाडू नॉट आउट. आता 4 मध्ये 4 किसका होगा बेड़ा पार. चेंडूला अडवला का नाही. मॅच फिनिश. चेंडू निघून गेलाय सावकाराच्या दिशेने आणि पहिला विजय श्री साई माऊली या संघाच्या खात्यामध्ये. आणि परंपरा कायम आहे. लगातार 2 सामने जिंकणारा संघ पराभूत झालाय आणि आता कहाणीमध्ये ट्विस्ट.